वेलकम बॅक माय यूट्यूब चॅनल. तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे माझ्या चॅनलवर. आज मी तुम्हाला भाकरीची रेसिपी दाखवणार आहे. तर हे तांदळाचं पीठ याची पाण्यात उकड काढून घेतली आहे. चांगली पाणी गरम केलं होतं आणि त्यानंतर त्यामध्ये ह्या पीठ टाकून चांगलं असं मिक्स करून याची चांगली अशी उकड काढून घेतली. आता आपण ते चांगलं मिक्स करणार. शक्यतो पीठ गरम गरम असेल तेव्हाच चांगलं असं मळून घ्यायचं असतं. थोडंसं हाताला पाणी लावून मग चांगलं असं मिक्स करायचं. आणि आता तेवढ्यात माझ्या छोट्या छोट्या भाकरी असतात, त्यामुळे ह्यातून माझ्या 13-14 भाकरी होतात आणि माझ्या मम्मीच्या मोठ्या भाकरी असतात, त्यामुळे तिच्या 7-8 9-10 भाकरी होतात. अशा प्रकारे चांगलं पीठ पण मळून घ्यायचं. शक्यतो आधी जास्त पीठ असल्यावर एकदम मळायला शक्य होत नाही, त्यामुळे शक्यतो असे छोटे छोटे पण असे करून घेऊया गोल गोल. आणि मग तर अशा प्रकारे आपण पाहू शकता की पीठ मळलेलं आहे आणि असं बनवून ठेवलं आहे. आता याच्यानंतर हे जे पीठ आपण मळलेलं आहे हे अजून मळायचे, असं एकदम सॉफ्ट, एकदम खूप पण पातळ नाही करायचं आहे पीठ, पण अजून आपल्याला मळायला लागेल. आणि त्याच्यानंतर आपण भाकरी बनवायला घेऊया, ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते. तर हा पीठ पण अशा प्रकारे पण मळू शकतो एका हाताने, आणि असं थोडंसं हाताला आपण पीठ घ्यायचं असतो, पण असं चांगल्या प्रकारे मळायचं असतं. दोन्ही हाताने चांगलं असं मळायचं असतो. पण आता तुम्ही पाहू शकता अजून आपलं पीठ म्हणजे भाकरी वळायच्या आहेत आपल्याला, पण त्यानुसार अजून आपलं पीठ व्यवस्थित मळून झालेलं नाही आहे, त्यामुळे आपल्याला अजून पीठ मळायचं आहे. तर मी हा पीठ मळायला घेतलं आहे आणि अशा प्रकारे आपण थोडा थोडा पाणी घेऊन हे पीठ मळायचं. अशा प्रकारे आपण मला दाखवते हे पण मळून घ्यायचे आहेत सगळे. आणि माझ्या चॅनलवर मी आता लवकरच एक कुकिंग सिरीज चालू करेन. त्यामध्ये तुम्हाला व्हेज रेसिपीज, नॉन व्हेज रेसिपीज, त्याचप्रमाणे स्ट्रीट फूड जे बाहेरचं असतं ते सुद्धा तुम्हाला मी बनवून माझ्या सिरीजमध्ये बघायला मिळणार आहे. आणि त्याचप्रमाणे माझा हा चॅनेल आर्ट बाय ड्रीमर असं मी नाव ठेवलेलं आहे. त्याचं कारण म्हणजे कुकिंग, जे आपण कुकिंग करतो ती पण एक आर्टच आहे. आणि त्याचसोबत मी तुम्हाला म्हणजे तुम्ही जर माझं चॅनेलवरील व्हिडिओज बघितले असतील तर त्यामध्ये तुम्हाला काही मेहंदीचे फोटोज असलेले पण बघायला मिळतील. त्याप्रमाणे आरी वर्कचंसुद्धा तुम्हाला बघायला मिळेल. तर आरी वर्कचंसुद्धा मी एक क्लासेसची जी सिरीज आहे ती पण लवकरच चालू करणार आहे. पहिला मी कुकिंगची सिरीज घेईन, त्यानंतर आरी वर्कचं, आणि त्यानंतर मग मेहंदीचं. आणि माझ्या या सिरीज कंप्लीट झाल्यानंतर मग मी काही टिप्स ट्रिक्स तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि माझ्या या चॅनेलला तुम्ही सपोर्ट करा. म्हणजे तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही म्हणजे आवडत असतील तुम्हाला तर तुम्ही लाईक करा, शेअरसुद्धा करा. आणि कमेंट्समध्ये तुम्ही सांगू शकता, म्हणजे माझ्याकडून काही व्हिडिओमध्ये काही चुकीचं म्हणजे कुकिंग म्हणजे काही चुकीचं असं होत असेल तर तुम्ही ते मला कमेंट्समध्ये सांगा, जेणेकरून मलासुद्धा समजेल. फक्त जस्ट आवड म्हणून मी हे चॅनल सुरू केलं आहे. आरी वर्कचंसुद्धा खूप ट्रेंड चालू आहे, त्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे म्हणजे आपण जेव्हा आरी वर्कचे क्लासेस जेव्हा क्लासेस घेतो त्यामध्ये फी वगैरे तुम्ही पाहू शकता खूप असते. हा माझा चांगला मळून झालेला आहे, तुम्ही पाहू शकता. त्याचा हा खूप झाला नाही. तर ह्या दोघांमध्ये फरक बघा तुम्ही, हा बघा आणि हा. आपण पीठ आधीच मळून घेतला होता आणि आता पुन्हा आपण थोडंसं पीठ घेऊन मळणार आहोत भाकरी बनवायला, आणि थोडंसं पाणी लावणार आहोत अशा प्रकारे. आणि आता मी असं गोल गोल अशा प्रकारे आपण करू. तर याची आपण मी तुम्हाला 2 प्रकारे भाकरी बनवायला शिकवणार आहे. पहिली आहे ती ही भाकर मी तुम्हाला लाटून दाखवणार आहे बनवायला, आणि दुसरी आहे ती माझ्या मम्मीला सांगणार आहे, ती अशी हाताने
होऊ द्यायची भाकर. चव्याला थोडंसं पाणी लावायचं, नाहीतर मग ते पीठ चव्याला चिटकेल. आणि थोडंसं पराताला सुद्धा लावायचं. आणि सावकाश अशी लाटून घ्यायची. जास्त दाब दिला तर ती भाकरी तुटेल, त्यामुळे सावकाश आपण लाटून घ्यायचं. तर एवढी झाली. तर त्यानंतर मी हाताने तिला छानसं असं कडा आपण करून घेणार आहोत अशा. अशा प्रकारे त्याच्या कडा आपण करून घेणार आहोत. काही ठिकाणी या भाकरीला रोटी सुद्धा म्हणतात, तांदळाची रोटी. आमच्या इकडे भाकरीच बोलतात. ही भाकरी तुम्ही नॉनव्हेज सोबत, मटण चिकन सोबत खाऊ शकता. खूप चांगली लागते. त्यासोबत तुम्ही भाजीसोबत सुद्धा ही खाल्ली जाते. खूप छान लागते. सुकी मच्छी, मासे त्यांच्यासोबत पण छान लागते. अशा प्रकारे आपली भाकरी झाली आहे चांगल्या प्रकारे. अशी चांगली गोल भाकरी आपल्याला बनवायची आहे. आणि तुम्ही पाहू शकता माझी भाकर झालेली आहे. आता आपण ते खापरीवर टाकणार आहोत. ठीक आहे, ते पण तुम्हाला मी दाखवते. छान प्रकारे ती झाली. आणि आता आपण ती काढून घेणार. काही आम्ही भाकरी बनवलेली आहे. आता मी तुम्हाला हाताने म्हणजे पूर्ण हाताने कशी बनवायची भाकरी ती दाखवते. आणि ती माझी मम्मी बनवतात. मी दाखवली ती मी लाटली. आणि मध्ये मध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी लावायचं आहे पराताला. तर तुम्ही दोन्ही भाकरीमध्ये बनवताना बघितलं की आम्ही परात असे उलटे ठेवले. तर परात असे सरळ ठेवून भाकरी बनवतात. पण आम्ही आज कम्फर्टेबल आहोत त्यामुळे आम्ही असे बनवतो. ती भाकर आपली मम्मी बनवत आहे. आणि दुसऱ्याकडे आग, आपली चुलीची जी आग असते तिकडे सुद्धा आपल्याला लक्ष द्यावं लागतं. आणि आग जास्त झाली तर भाकरी करपते, त्यामुळे आगीवर सुद्धा व्यवस्थित लक्ष द्यावं लागतं. आणि आग जर कमी असली तर भाकरी व्यवस्थित शिजत नाही, त्यामुळे इकडे पण लक्ष द्यावं लागतं. आणि इकडे भाकरी, आता मम्मीची भाकर होत आली आहे. खापरीमध्ये आपण टाकणारच आहोत. खापरी तापलेली आहे चांगली, उकळून घेते चांगली, त्यानंतर तापली. तर चुलीवर भाकरी बनवताना आपल्याकडे दोन्हीकडे लक्ष द्यावं लागतं. तर चांगली भाकरी शिजत आहे. आमची व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज लाईक करा. आणि कशी झाली आहे कमेंटमध्ये पण सांगा. आणि